कठीण परिस्थितीतही मन शांत ठेवण्यासाठी गीतेचे हे 5 उपदेश. तणाव नैराश्यापासून मिळते मुक्ती. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशांमध्ये असे अनेक अमूल्य तत्वज्ञान सांगितले आहे, जे कठीण प्रसंगातही मन शांत, खंबीर आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते. जीवनात कठीण काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो. अशा वेळी निराशा, तणाव आणि हताशा मनावर वर्चस्व गाजवतात. मात्र भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशांमध्ये असे अनेक अमूल्य तत्वज्ञान सांगितले आहे, जे कठीण प्रसंगातही मन शांत, खंबीर आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते. श्रीमद भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याची एक व्यावहारिक कला आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी योग्य विचार, कर्म आणि श्रद्धेच्या बळावर प्रत्येक आव्हानावर मात करता येते. हे गीता आपल्याला शिकवते, सुख दुःखात समभाव ठेवा. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सुख दुःख, लाभ हानी आणि जय पराजय यांना समान भावाने स्वीकारावे. जीवनात चांगले आणि वाईट दिवस येत जात असतात. जो व्यक्ती या दोन्ही परिस्थितींमध्ये समभाव राखतो तो कधीही खचत नाही. समभाव मनाला शांत ठेवतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो. आत्म्याची अमरत्व जाणून घ्या. गीता आपल्याला स्मरण करून देते की आपण केवळ शरीर नसून अमर आत्मा आहोत. शरीर नश्वर आहे, परंतु आत्मा अविनाशी आहे. हे सत्य समजल्यावर शारीरिक किंवा भौतिक नुकसान आपल्याला खचवू शकत नाही. कठीण काळात हा उपदेश आपल्याला अंतर्गत शक्ती देतो आणि भीती दूर करतो. कर्मावर विश्वास ठेवा, फळाची चिंता करू नका. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याचा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. कठीण काळात आपण अनेकदा भविष्याच्या चिंतेत अडकतो आणि वर्तमान बिघडवून घेतो. गीता शिकवते की फळाची चिंता न करता पूर्णपणे समर्पणाने आपले कर्तव्य पार पाडावे. जेव्हा आपण अपेक्षारहित कर्म करतो, तेव्हा मनावरील ताण कमी होतो आणि यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. ईश्वराला पूर्णपणे शरण जा. जेव्हा सर्व बाजूंनी निराशा घेरते, तेव्हा ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवावा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या शरण या, मी तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करीन. खरी श्रद्धा मनाला अपार शक्ती देते आणि प्रत्येक संकटांचा सामना करण्याचे धैर्य प्रदान करते. समत्व भावाने कर्म करा. गीतेमध्ये समत्व भावालाच खरा योग म्हटले आहे. यश किंवा अपयश यांचा विचार न करता समभावाने कर्म करत राहावे. आसक्तीचा त्याग करून आपले सर्वोत्तम देणे हाच गीतेचा मूल मंत्र आहे. जेव्हा आपण परिणामांची चिंता सोडतो, तेव्हा तणाव आपोआप कमी होतो. हे उपदेश जीवनात अंगीकारल्याचे फायदे. गीतेतील हे उपदेश केवळ वाचण्यासाठी नसून आचरणात आणण्यासाठी आहेत. त्यांचे नियमित स्मरण आणि पालन केल्याने मनातील अस्थिरता कमी होते, निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात स्थैर्य निर्माण होते. कठीण काळात हे तत्वज्ञान आपल्याला आतून मजबूत बनवते. गीतेचे उपदेश बनवतात खंबीर. कठीण परिस्थितीत गीतेचे हे 5 उपदेश आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतात. कर्मावर श्रद्धा, आत्म्याचे अमरत्व, समभाव, ईश्वराला समर्पण आणि योगयुक्त जीवनशैली ही 5 तत्वे जर आपण अंगीकारली तर कोणतेही संकट आपल्याला डळमळीत करू शकत नाही. गीतेचे ज्ञान आजही तितकेच जिवंत, प्रेरणादायी आणि उपयुक्त आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.